नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बोलूयात स्पेशल रिपोर्टकडे। मुंबई आणि एकूणच राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे, पण या पावसात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे, त्यांची मदत करणारे आणि त्यांचा जीव वाचवणारे माणसातले देव समोर आले। हे देवदूत कोण होते जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। भिवंडी बाजारपेठ परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। त्यावेळी हॉटेल चालकांकडून कामगारांसाठी पाण्यात उभे राहून पुरी आणि वडे तळण्यात येत होते। पानी तो यहाँ पे 10 मिनट 15 मिनट भी होता है, वैसे ही पानी भर जाता है फटाफट। और होटल में घुसने को भी पानी आया है अभी। अगर मैं पानी में ऐसा खड़ा होकर के अगर पूरी नहीं निकालूं तो यहाँ पे जितने भी मजदूर हैं सब भूखा रह जाएंगे। और यहाँ तो पानी इतना भरता है कि आदमी बेरोजगार होता है बराबर। जितने भी आदमी है सब यहाँ आकर के नाश्ता कर करके मजदूर लोग जाते हैं और बोलते हैं भाई यहाँ तो काम अभी है ही नहीं, पानी भर गया, क्या करेगा। पुण्यात भर पावसात महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुंबईत गांधीनगर जंक्शनमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलिसांनी भर पावसात स्वतः कचरा काढला। मुंबईत गांधीनगर जंक्शनमध्ये पाण्यात अडकलेल्या आजीबाईंना पोलिसांनी मदत केली। मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठल्याचं बघता मिठी नदीलगत राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित व्हायला मुंबई पोलिसांनी आवाहन केलं। सूचना देण्यात येते की मिठी नदीची पाण्याची पातळी जास्त ओलांडलेली आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी गांधीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। तर सर्व नागरिकांनी स्थलांतरित होऊन एनएम स्कूल येथे जायचं आहे। अडकलेल्या प्रवाशांना महानगरपालिकेच्या वतीनं पाणी, चहा, बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत होते। रायगडच्या माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडीवरील अडकलेल्या नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। IRP बोटच्या सहाय्याने आपण सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असतील, त्यांच्या मदतीने आपण सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। तसेच कोलाडमध्ये सुद्धा आपण 8 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। त्यातील काही नागरिक हे वयस्कर होते, त्यांना फारसं काही ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये जमत नव्हतं, तर त्यांना सुद्धा आपण सेफली बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 9 पर्यटकांना खोपोली पोलीस, बीट मार्शल आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमनं सुरक्षितपणे बाहेर काढलं। वसईचे डॉक्टर संतोष पिल्ले आजच्या पावसात एका रुग्णासाठी अक्षरशः देवदूत ठरले। जीव धोक्यात घालून भर पावसातून त्यांनी रुग्णालय गाठलं आणि वयोवृद्ध रुग्णावर उपचार केले। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।